बायको नगरसेविका झाली तरी अनेकदा खरा कारभारी असतो तो तिचा नवराच। पण म्हणतात ना, उणं तिथं काय उणं। कारभारी आणि कारभारीण दोघंही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याचं चित्र यंदा पुण्यात पाहायला मिळतंय। मनसेचे नगराध्यक्ष हेमंत संभूस हे प्रभाग क्रमांक 12 मधून तर त्यांच्या पत्नी पद्मजा संभूस प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। संभूस पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या सौभाग्यवती गेल्या वेळी थोडक्यात पराभूत झाल्या होत्या। तर निवडणूक लढवताना आता काय अनुभव आहे? निवडणूक लढवताना अनुभव म्हणजे असाच आहे की सकाळी दोघंही एकत्र घरातून बाहेर पडतो ही गोष्ट खरी आहे, पण प्रचाराचे मार्ग वेगवेगळे आहेत। ते त्यांचा प्रचार त्यांच्या मार्गाने करतायत, मी माझ्या जे पॅनल आहे त्या मार्गाने चालते। माझी बायको म्हणाल तर तिने ऑलरेडी निवडणूक लढवलेली होती मागच्या वेळेला, ज्या प्रभागातनं मी आत्ता उभा आहे, आणि तिने चांगली मतं तिकडे मिळवलेली होती। लोकांनी अतिशय चांगला विश्वास ते दाखवलेला होता। आता इथे पुरुष गटातनं मी उभा आहे आणि माझ्या बाजूच्या प्रभागामधनं ही उभी आहे, पण त्याचं खास असं वेगळं कारण किंवा वेगळा अजेंडा असं काही नाही। इतर NGOज आणि इतर घटक आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही बरंच काही सामाजिक काम करतोय। हे सामाजिक काम आम्हाला पहिली 5 वर्ष मला वाटतं थोडी शिकण्यात गेली, तरी पण काम केलं, पण पुढच्या 5 वर्षामध्ये अजून निश्चितच चांगलं काम करेल। त्याशिवाय मनसेचे विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यंदा प्रभाग क्रमांक 40 मधून उभे आहेत, तर त्यांच्या पत्नी शकुंतला मोरे प्रभाग क्रमांक 38 मधून नशीब आजमावत आहेत। मनसेचे गटनेते किशोर शिंदे प्रभाग क्रमांक 30 मधून तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत, तर त्यांच्या पत्नी माधवी शिंदे प्रभाग क्रमांक 12 मधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। मनसेच्या या 4 जोड्या म्हणजे डबल इंजिनाच्या गाड्याच आहेत। सध्या मनसेच्या इंजिनाला घरघर लागली आहे। आता या चौघांपैकी कुणाकुणाचं इंजिन महापालिकेपर्यंत धडकतं ते पाहायचं। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।